नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी, ती पण चुलीवरती। तर आज चंपषष्ठी या निमित्ताने आपण देवासाठी नैवेद्य बनवूया। चला तर मग आपण बनवू। म्हणजे भाकरी छान येते। आपण चेक करूया तवा छान तापलाय की नाही। आपण भाकर आता पलटी मारू। छान अशी खाली भाकर भाजून घ्यायची। मस्त आपली भाकर झाली आहे, बघा किती छान कलर आलाय। मस्त भाजली चुल्यावरची भाकरी। आपली भाकरी करून झाली आहे। आता आपण छान वांग भाजून घेऊया। वांग आपलं आता भाजून झालंय, आपण वरची सांठी काढून घेऊया। शेंगदाणे आपण भाजून घेऊया। तेल घालू आपण। लागणारं साहित्य आपल्याला जिरे, मोहरी, हळद, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे आणि कांदा पात आणि मीठ। आपण आता मोहरी घालूया अर्धा चमचा जिरे, कापून घेतलेला कांदा, आपला आता छान परतून झालाय। हे बघा छान लालसर झालाय। आता आपण याच्यामध्ये दळलेली मिरची आणि लसूण हे टाकू। आपण ही कांदा पण टाकू। आता भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालूया। छान असा कलर आलाय, आपलं हे मस्त परतून झालंय। आता आपण यात हे वांग्याचं मॅश केलेलं भरीत टाकूया। चवीनुसार मीठ घालू। थोडीशी कोथिंबीर घालू। छान असं परतून घेऊ आपण। छान तयार झालंय आपलं भरीत, चुलीवरलं भरीत। हे बघा, चला आपण आता हे काढून घेऊया एक डिश मध्ये। छान असं आपलं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी चुल्यावरची तयार झाली आहे। तुम्हाला जर आवडला असेल तर घरी नक्की बनवून खा।
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.